नो हे बघा, हे एक फळ आहे आणि तुम्ही सांगा आता काय आहे याचं वैशिष्ट्य. हे रुद्राक्ष आहे आणि यांचं म्हणणं असं आहे की हे एक फळ आहे आणि या फळामध्ये असं ॲक्च्युली ओरिजिनल आकार आलेला आहे. खरं खोटं आता आम्हाला माहीत नाही, पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत की हे आकार न येता देखील हा काय वैशिष्ट्य आहे मावशीचं सांगा पाहू. पूजा करायची, हां त्याची पूजा करायची, भक्ती करायची, हां त्याच्यापासून आपलं चांगलं होईल. हां बरोबर आहे. हां हां बघा बघा, इच्छा पूर्ण. हां या ताईंनी सांगितलेलं आहे की याची हे रुद्राक्षात आलेलं शिवपिंड व पंचनागेश्वर आहे त्याचं की नाही हे पूजा करा, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असं सांगितलं आहेत. ह्या ताई तुमची मुलगी काय, ह्या ताई यांच्यासोबत आहेत. आमच्या ताईने पण एक मूर्ती घेतलेली आहे. तर बघा ही ना अशी प्रकारची घेतलेली आहे ही मूर्ती. ह्या अशा वेगवेगळ्या स्तराच्या आहेत. आम्ही या पद्धतीने ही मूर्ती घेतलेली आहे आणि त्यांनी 200 रुपये सांगितले. हे नॅचरल झाडाला येणारे रुद्राक्ष आहे. त्याच्यामध्ये नागाची फणा आणि परत शिवाची पिंड आणि परत हे रुद्राक्ष त्याच्यावर त्रिशूल वगैरे आहे बघा. बर बर हे मला सांगा, त्या म्हणतात की हे झाडापासून येते, पण ह्या ताई आता खरं सांगतात असा विश्वास ठेवलेला आहे आम्ही. हे कुठे नाव काय आहे याचं? हे कुठे येत आहे बघा, नेपाळ. हा नेपाळला नाव काय याचं? रुद्राक्षच आहे. पंचमुखी रुद्राक्ष हा असा वेगळा असतो ना. पंचमुखी हे बघा, पंचमुखी रुद्राक्ष आपण अशा पद्धतीचे म्हणत असतो, परंतु त्यालाच पंचमुखी रुद्राक्ष म्हणत आहेत. हे काय आहे? उलटा वेल येत आहे, उलटा वेल. उलटा वेल कशासाठी वापरतात? घरामध्ये लावतात आहे, दरवाजाला त्यांना चांगला असतो, त्याच्यानी साडी सुद्धा ते निघून जातात. होय. हे कितीला आहे? नाव काय ह्याचं? उलटा वेल उलटा वेल. कितीला आहे? 150 रुपये. होय. तुमची प्राइस सगळी 200-150 अशीच आहे की. उलटा वेल आहे ना. आणि हे काय आहे ताई? ते हे येत आहे हातजोडी, हातजोडी कशासाठी वापरतात? त्याला कल्ल्यामध्ये ठेवायचं आहे. आणि हे शाळीग्राम काय कितीला आहे हे? 400 रुपयाला आहे. होय. आणि हे छोटं? ते 100ला आहे. होय. त्याच्यामध्ये जेल शालिग्राम येत आहे, पाणी राहतं खुदरा तिथे. काय जेल शालिग्राम राहतं, ते जेल कुठं आहे ते? पाणी आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यात? हां तर काय ह्यात आहे. थांबा हे बघा, ह्या ताई आता ह्यामध्ये ह्या ताईने सांगितलेलं आहे हे जल शाळीग्राम आहे आणि ह्यामध्ये पाणी आहे. आवाज आले ना, बघा ना. आणि होय जरा हालचाल जाणवाले मला ह्यामध्ये. आणि हे खरंच ह्यात पाणी आहे. हे जल शाळीग्राम आहे. हे ओरिजिनलच आहे का? विष्णू शालिग्राम हां बघा निसर्गाची किमया कशी आहे. या शाळीग्राममध्ये आत पाणी आहे. आपण म्हणतोय नारळात पाणी असतं, पण मी आज प्रत्यक्ष पाहत आहे हे जल शाळीग्राम आहे. महादेव पण राहते ना, असं ठेवायचं ते. कसं आहे शेवटी हे सगळं श्रद्धेवरती आहे. हे कसलं आहे हे मूर्ती? मूर्ती आहे ते, 100 रुपयाला. कसली? याची आहे. नाव सांगा मला, ही आठवेना आत्ता ॲक्च्युली. स्फटिक म्हणतात त्याला. हे कितीला आहे? 250 रुपये. आता आम्हीचे स्टार्ट आत्ताच यात्रा झालेली आहे. आम्ही यात्रा करून परत येऊ तुमच्याकडे. बाय. काय? हां नाही ऐका, तुम्ही काय करा, स्वाती चोपडे ऐका, स्वाती चोपडे लीला चोपडे @123 ब्लॉग त्याच्यावर बघा. लीला चोपडे @123 ब्लॉग यावर आपण सगळे दिसतो तुम्हाला. बाय. गुरुदेव दत्तांची कृपा आपल्यावर आहे म्हणून, पूर्वजन्माची ऋण म्हणून आपण भेटलो. बाय. आता आपण कुठं चाललं सांगायला बघतो. इकडे इथे सांगा. हां मामा आता आपले सांगत आहेत की आता ते आम्हाला कुठं घेऊन जाणार आहेत. सांगा मामा. संगमावर जायचं आहे, खाली संगम आहे. संगमाचं नाव काय?
ते मगाशी भीमा अमरजा संघ. हा भीमा अमरजा संगम. मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं ना की प्रथम ह्या संगमावर जाऊन दर्शन घ्यावं लागतं. तर आपण आता तिथे चाललेलो आहोत मित्रमैत्रिणी. सर म्हण ग मामा का नाही, मी मामा म्हणणार आहे. मी सर का म्हणू मामाला माझ्या? होय की नाही हो मामा? बरोबर. हा नदी सोडायला. पुढं घेऊया ये, पुढं आहेत ना, पुढं घेऊया की ये बघूया ये. असं बघा इथला परिसर आहे. एक पिशवी द्या. पिशवी किती द्यायची? 30 रुपये फार महाग आहे बेटी. कॅरी बॅग 30 रुपये म्हणाले, 20 रुपये म्हणलेले आहेत. ते नको, ही पाहिजे. मामा तुमची बघची मी काय ते म्हणणार नाही. कारण काय म्हणते मामा आहेत गुरुदेव दत्तांचे ना. बघूयात. हे काय करायचं असते मावशी? ते गंगेला सोडायचं. होय, हे दीप आहेत का? त्या दीपाला विशेष असं नाव काय आहे? आता किती वाती आहे त्या त्यामध्ये? आणि त्या होय, त्या ह्याच्यासाठी 33 बनवलेल्या काय तुम्ही? आपला कुठला महिना आलेला? अधिक महिन्यासाठी ह्या 33 असतात असं सांगितलेलं आहे. मग आपण 108 घेऊया. कितीला आहे त्या? ह्या घेऊ. आता आम्ही 108 वाती असणाऱ्या घेतलेल्या आहेत. त्या नदीला सोडायच्या आहेत. आणि हे कितीला आहे मावशी? हां, मग हे मंदिरातला औदुंबरला हां दत्ताने गुरुच्या इथे कारांचं जागा हां ते घेतलं. तसं सोड. आणि नारळ तेन पण तिथे सोडायचं आहे काय? गंगेला सोड. 20, 50 आणि हे एक छान फूल घेतो. 20, 50 आणि 100. काढी किती घ्या काढी. तिथं असेल ना. बघा ह्या मावशींचं हे दुकान आहे. मावशी किती वर्षापासून हे दुकान चालवता? 50. गुरुदेव दत्तांची खूप सेवा चालली आहे आपल्याकडून. आज तुमचं आमचं ऋणानुबंध म्हणून आपण आज इथं भेटलो. थँक्यू. तिथं असा मंडप आहे बघा मित्रमैत्रिणींनो. इथं भक्त राहतात. नाश्ता जरा करायला हवा होता आपण. हा अमरजा संगम आहे. एक 10 रुपये. हे वय अमरजा स्थान. संगम तिकडे आहे. हे काय आहे? हे पिंपळाचं झाड आहे. हां, ह्याला हे धागा का बांध देत आहेत? धागा बांधल्यानंतर आपल्या इच्छा पुऱ्या होतात. हो काय? कितीला दोरा? 3 द्या त्यांना एकदा, तिघांना एक एकदा. हे तुम्हाला पाहिजे? त्यांचा मामांना 20 वर्षाचा अनुभव आहे इकडे येण्या. 20 वेळा आल्याचा अनुभव आहे. खालनं येताना घेऊया काय? हे घ्या, येताना घेऊया. घेऊन ठेव की बांधायचं आहे. घेऊन ठेव. पाणीमध्ये बुजून आणायचं दोरा बांधायचा दोरा. बर बर, ओके ओके. हा दोरा बांधल्यामुळे काय होते मामा? तुम क्या बोल के बताइए वो काम होता है. हा, मामाने सांगितलेलं आहे जी काय आपली मनोकामना आहे ती पूर्ण होते. चला या श्राद्धेनं आपण मनोकामना आपण नंतर करू. खाली दर्शन घेऊन येऊ आपण. आता इथं पाऊलं आहेत.
कसली भारी नदी आहे बघ. थांब जरा व्यवस्थित चल. बघा भक्तांच्या मनोकामना किती आहेत. गुरुदेव दत्तांच्या वरती किती किती भार आहे आणि विश्वास आहे आणि त्यांना हे सगळं शक्य आहे महाराजांना. महाराज आपण कुठं लांब असतो मित्रमैत्रिणींनो, पण बघा ते त्यांचा आदेश झाला, त्यांची कृपा आपल्यावर नेहमी असते आणि ते आपल्याला बोलवतातच. महाराजांचं लक्ष आपल्याकडं असतं. म्हणून सदैव चांगलं कृत्य करा, कुणालाही बोलण्यानं दुखवू नका, आनंदी राहा आणि आपल्या परीनं सर्वांना सहकार्य करा, सहाय्य करा. कुणालाही उतू नका, मातू नका, हे आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे. होय ना मित्रमैत्रिणींनो. म्हणून बघा आता आपण हे जे चाललेलो आहे अमरजा नदी संगमाकडे, ह्याचं प्रथम दर्शन घ्यायचं असतं. खूप लोकांची इथे ये-जा असल्यामुळं जरासं डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे. इथं बघा अशा प्रकारे भक्तांची ये-जा चालूच आहे. आज आपल्यावर जी कृपा झालेली आहे श्री गुरुदेव दत्तांची अचानक झालेली आहे आणि स्वामींनी आपल्याला म्हटलेलंच आहे अशक्य ते शक्य करतील स्वामी. मला खरंच सांगते अजिबात माहीत नव्हतं की आम्ही आज हे लावून घेऊया काय. आमच्या मॅडमकडे ती माझी बघून व्हिडिओ करायला लागली. हे बघा आता आमच्या ताई इथं आहेत, त्या देखील व्हिडिओ बनवत आहेत, हळूहळू येत आहेत त्या. खरं तर त्यांच्याच हट्टामुळं आणि जिद्दीमुळं मी गाणगापुरात आहे. त्या म्हणाले तू येणार आहेस का, हा एकच फोन. मी नाही म्हणून सांगितलं. ठीक आहे मी जाते बाबांना घेऊन. तर अशा या धाडसी आमच्या बहिणाबाई यांच्या धाडसानं मी आज गाणगापुरात दर्शनासाठी आलेले आहे. आणि दुसरे हे आमचे मामांनी आणि या दोघांच्या मुळे आज गाणगापुरात दर्शन झालेलं आहे. मी काही इतक्या लांब येत नसते बघा, पण आल्यावर चेंज वाटला. मी पाहिलं नव्हतं गाणगापूर. वाळू आहे बघा इथं. तिथपर्यंत असते सर पाणी, तिथपर्यंत असते पाणी वर पण असते, होय. लागते त्या मंदिरात. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं ही अशी अवस्था झालेली आहे. नाहीतर ही त्या पायऱ्यांच्या पर्यंत बघा पाण्याची पातळी असते. यावेळी ही पातळी मंदिर पाण्यात असते, पूर्ण मंदिर पाण्यात असते असं मामानी सांगितलेलं आहे. बघा हे आहे ते मंदिर गुरुदेव दत्तांचं. हा मंदिराचा एरिया. आणि दत्तांचं मंदिर नाही जे मंदिर संगम. हा नाही सॉरी संगम मंदिरात गुरुच्या तिथं पारायण करतात तिथलं. हां पारायण जिथं करतात तिथं हे स्थान आहे. पण त्या काय म्हणल्या की पारायण केल्यानंतर इकडे यायचं काय, हे करून मग पारायण करायचं. आता आलोय आपण, हां. तिला हातपाय धुणं गरजेचं आहे. हां त्यानंतर मग औदुंबर वृक्ष आहे हां. तिथं हे महाराजांनी तपश्चर्या केली तिथे, हां आणि तिथून मग ते संगम मंदिर आहे तिकडे होय. मेन मंदिर. पाण्याची पातळी बघा किती खाली आलेली आहे. ही सगळी वाळू. यावेळी पाऊस सरासरीचा 80% पडला. आणि आज बघा 28 जून आहे. 28 जूनच ना. हो आता नदी पात्र आहे, आपण नदी 28 जून स्वामींची कृपा आमच्यावर. 27ला आदेश झाला मला जाण्याचा. मला कल्पना नाही. मी नेहमीप्रमाणे घरी आले कोल्हापूरला नोकरीच्या ठिकाणाहून. फार दमून गेलते मी. नोकरीकडून आल्यानंतर मी अजिबात प्रवास वगैरे काय करण्याच्या विषयात नसते. पण आमच्या या मॅडम ज्या आहेत ह्या इतक्या ॲक्टिव्ह आहेत, इतकी त्यांनी आमच्यावर दादागिरी करून मला इथं आणलेलं आहे. येणार असतील तर 2 मिनटाच्या आत आवर. अगद्या 10 मिनटात मला आवरायला सांगितले आणि बाबांना फोन करून सांगितले जसं आहे तसं पद्धतीनं बसा. आवरायला पण संधी दिली नव्हती. पण गुरुदेव दत्तांचा आदेश आणि हे ते आणि चष्मा गुम हुआ लेकिन स्वामी की दूरदृष्टि है मेरे पास.
उनका आशीष है मेरे पास. इथं सर्वजण आंघोळ करत आहेत. पंचगंगेत ह्या अमरजा स्थानात डुबकी मारत आहेत. इथं हे कपडे सोडून जायचे असतात. ही ती पूजा केल्यानंतर सोडून जातात काय हो कपडे. बघा सारे भक्त असे येत आहेत. सॉक्स काढते दे. मी आत्ताच जाईन, तुम्ही जाऊन या मग. हा असा परिसर आहे. नदीची पातळी थोडी या साईडला कमी झालेली आहे. तिकडं देखील एक सुंदरसं मंदिर दिसत आहे बघा. आणि आपण हनुमानाचा तो मठ पाहिलेला आहे, तो पार तिकडे दिसत आहे. हे आता मामानी हातपाय धुवून आलेले आहेत आणि इतरही भक्त यामध्ये डुबकी मारत आहेत. आता मामांच्याकडं मी माझा कॅमेरा देत आहे आणि मी जात आहे नदी अमरजा संगमात दर्शन घेण्यासाठी. हे बघा कोल्हापुरी भाषा अजूनही जात नाही. ठीक आहे मी म्हणते ती, पण खूप खोलवर आहे. आम्हाला इथंपर्यंत जायचं नाही आहे. आमच्या धाडसी मॅडम आणखीन धाडस करून दाखवत आहेत. बघा बघा चाललेलं आहेत. आत्ताचे आम्ही जल अर्पण केलेलं आहे. हे सूर्यदेवासाठी जल अर्पण केलेलं आहे. श्री सूर्याय नमः, श्री रवे नमः अशा नामस्मरणात आणि श्री आदित्याय नमः म्हणून जल अर्पण केलेलं आहे. हे सूर्यदेवा, हे विश्वाच्या सर्व दुःख दूर करणारा, अंधार दूर करणारा देवा, आमच्या सर्वांची सर्व दुःख तुझ्या सूर्यप्रकाशाने नाहीशी होऊ द्यात आणि आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सौख्य, समाधान, आरोग्य लाभू दे. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि तुझा कृपा आशीर्वाद त्या विश्वात सदैव सर्वांच्यावर राहावा हीच विनंती आहे. आणि आता बघा आम्ही जे हे घेतलेल्या होत्या वाती, ह्या वाती आम्ही नदीला अमरजा संगममध्ये ह्या 33 वाती आहेत. अधिक महिन्यात ज्याप्रमाणे आपण 2 काड्या एकदम कर त्या वाऱ्याचा वेग आहे त्यामुळे लगेचच वाती प्रज्वलित होत नाहीत. आता वातींचं प्रज्वलन माझी दोन्ही लाडकी मंडळी करत आहेत. एक मामा आणि मामांची भाची प्रज्वलित करत आहेत आणि हे आता ते नदीला सोडणार आहेत. 2 घ्या एकत्र आणि करा, 2-3 घ्या एकत्र. हा सर्व श्रद्धेचा भाग आहे आणि आपल्या हिंदू परंपरेमध्ये देखील दीप प्रज्वलन करणे म्हणजे आपल्या मनातील निराशा हटकून नवीन ज्योत मनामध्ये आशेची उगवून आपलं कार्य करणं हेच यातून स्पष्ट होते. आणि मैत्रिणींनो पहा की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली जात आहे. इथं काही जोडपी गुरुदेव दत्तांचा अवतार समजून या महाराजांची पूजा करत आहेत. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण हो हीच गुरुदेव दत्तांच्या चरणी प्रार्थना आहे. गुरुदेव दत्तांच्या सर्वच
आपले मनोकामना पूर्ण करत असतात. बघा आमचा दीप इथं प्रज्वलित झालेला आहे. सर्व निराशा दूर होऊन होय असं काय नाही सर बसू काय अहो जरासं त्या वातीला ऑक्सिजन करा, बाजूला वाटी करा, मग विजत नाही. ऑर्डर ही महाराजांची आहे मॅडम. आम्ही ऑर्डर फॉलो करणारी माणसं आहोत. ऑफिसमध्ये काय किंवा या जगाच्या ह्याच्यामध्ये काय. माझ्या बहिणीचा घाम गळत आहे. घाम नाही पाणी येते ना. होय होय बर बर असं आहे ते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सर सर सोड दिगंबरा दिगंबरा. तू खालनं जर ते हात करतात सोडून या. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. उठा दोघं. हात लावा की मामा. सर 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 सोडा अगं कसं असतंय ऑफिसमध्ये सर्वांना सर सर म्हणून येण्याची सवय खूप झालेली असते. त्यामुळे बघा आमच्या बहिणाबाई मामांना काही असं म्हणत नाही. सोडा आता. दिगंबरा 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 दिगंबरा. दोन हे न करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. ए बर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. एकीकडं गुरुदेव दत्तांची भक्ती आणि दुसरी बहिणीची काळजी, अशा या दोन्ही मोहमायेमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर आमचा दिवा हा अशा तऱ्हेने पुढे चालत आहे. मी करतो थांब जर तुला ते इकडे बघ. बघा अशा पद्धतीनं चाललेलं आहे. गुरुदेव दत्तांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अजून आहे थांब. ते नाही, ते तिथं आहे. कुठं आहे तिथं करायचंय ते. हो ठीक आहे ठीक आहे करतो करतो. बघा आमची ज्योत आशेची आणि गुरुदेव दत्तांच्या चरणी आमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. ए नमस्कार करून सांगते सर्व. आपली भक्ती आपलं गारानं आपण आपल्या प्रिय स्वामींच्या शिवाय कुणाला सांगणार. तर सर्वांनी आपल्या मनोकामना सांगा आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि नांदगावपूरचे महाराज सारे काही एकच आहेत. बघा किती छानरित्या आमच्या ह्यानं स्वामींनी आमच्यावर फारच कृपा केलेली आहे. आमची कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवलेली नाही. बघा तुम्ही बघा तो दीप आमचा किती मस्तरित्या चाललेला आहे. इथं आम्हाला विश्वास नव्हता, पण त्या मावशीनी सांगितलं की तुम्ही दिगंबरा दिगंबरा म्हणा आणि दीप प्रज्वलित करून पाठवून द्या. त्यानुसार झालेलं आहे मावशी. मावशीनी आमच्या श्रद्धेत वाढवण्यासाठी होय होय आमच्या लक्ष बरोबर आहे. तुम्ही सांगितल्यावर बरोबर झालेलं आहे. तर होय होय बर अनुभव काय आहे मावशी सांगा आता. हां हां काय झालेलं मुलग्याला. डॉक्टर आहे मुलगा. होय होय कशातून डॉक्टर केलेलं मावशी त्यांनी. आता सगळं चांगलं होणार. हा? आता सगळं चांगलं होणार. काय हां हां कोणत्या गावचे आपण. होय
मावशी तुम्ही ही श्रद्धा अशीच ठेवा. स्वामी समर्थ गुरुदेव दत्त हे कायम आपल्या सोबत असतात आणि त्यांच्याकडं अशक्य असं काहीही नाही. स्वामी समर्थांच्याकडं सारं काही शक्य आहे. तुमच्या सर्व समस्या सुटून सर्व काही व्यवस्थित होईल. आणि बघा आमचा दिवा ते बरोबर तिथपर्यंत गेलो. मावशीनी सांगितल्या बुद्धीप्रमाणे आमचा दिवा अजूनही या तीरावरून तिकडं गेलेला आहे. एकटं तुम्हीच घेऊन आला. होय ना. होय मावशी बरोबर आहे. तुम्ही जसं ह्यांना आणलेलं आहे तसं ह्या दोघांनी बघा माझ्यावर कृपा केलेली आहे. मी अगदी हट्टाने येणार नाही जा म्हणत होतो तरी देखील आले स्वामींच्या कृपेने. आणि तो दिवा बघा अजूनही चालू आहे. ए सांग जरा सगळं त्यांना कळालं. बर परत अगं दर्शन बर 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 मावशी आम्ही येतो. थँक्यू. मावशीने आत्ताच सांगून आमच्या श्रद्धेचं बळ आणखीन वाढवलेलं आहे. मावशींचा मुलगा तो दिसतो आहे असा पण तो डॉक्टरचा कोर्स केलेला आहे त्यानं. आणि अचानक तो खूप सदृढ होता पण अचानक त्याची अशी परिस्थिती निर्माण झाली. गेल्या 1 वर्षापासून या मावशी तिथं घेऊन येत आहेत आणि त्यांचा मुलगा आता अंथरुणातून उठलेला आहे असं त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. कसं आहे भक्त आणि भक्ती श्रद्धा आणि देव आपल्या मनात असतात पण त्याची प्रचिती आपल्याला येतेच. दत्तांचं दर्शन लवकर होणार. होय होय घेत आहे. आमच्या बहिणीबाईंचा आदेश म्हणजे महाराजांचा आदेश झालेला आहे. लवकर आवर म्हणून सांगत आहेत. तर ह्या अमरजा संगमचा हा व्हिडिओ मी आता इथंच समाप्त करणार आहे. काय काय पाहिजे चरित्रच आहे तिथं. हे नको राहू दे सोड. ते असं लय असतंय घेऊ नकोस सग नको. आपलं आपण नवीन घ्यायचं असतं. आपलं नवीन सुरुवात करायचं. होय का वस्तू आपलं आपण निर्माण करायचं असते. लोकांची पनवती गेलेली असते ना ते आपल्याला येते. इथे कसं आहे पनवती जाती होय मग ते जाण्यासाठी काय करायचं जर एखाद्याला काही त्रास असेल तर जाते ना जायचं. शारीरिक मानसिक आरोग्याचा त्रास असेल तर काय करायचं माहिती आहे का आता आरतीला उभं राहायचं ते ऑटोमॅटिक जाते. पण ती व्यक्ती आमच्या सोबत नाही आहे. आलं नाही ती. मग काय करणार आपण सांगायचं महाराजांना महाराज सांगू काय व्यवस्थित करा दर्शनाला येऊ दे होय की नाही. आणलं पाहिजे. आणतात. आता मीच येणार नव्हते प्रवासानं थकून गेलते आणि मी काय येणार नाही. मी सांगितलं तिनं माझं मी आणि मामा जातो म्हणून सांगितले. मग तिच्या काळजीपोटी पाठीमागणं माझं मी आलो. काळजी अशी फायदेशीरही असते बघा मित्रमैत्रिणींनो. आता वर्ष झालं मी येत म्हणून आज जमलं मला. हां वर्ष झालं मला चाललं कित्येक वर्ष झाली लहानपणापासून गाव कुठलं? ऐकते. कोल्हापूर. तुमचं मी पंढरपूरचा आहे पण राहिला मग पनवेलला. हां पनवेलला आहे. ही पनवेलला युनिव्हर्सिटीला येते. ही पनवेलला युनिव्हर्सिटीला आहे. शेडूम माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज. हो हो आम्ही इकडे पनवेलला पनवेलला. काय करतं तिथं. मी हायस्कूल. होय मी पण सर्व्हिसला आहे. कुठं गडमुलाची प्रवास करूनच चल फास्ट तिथं. आता फास्ट माझी शक्ती आहे तेवढीच. बोलवलंय तेवढ्यात ते दर्शन होणं गरजेचं आहे ना. फोन करून सांगितलं त्यांनी चल. आता आम्ही अमरजा स्थानाकडून पुढच्या स्थानाकडे जात आहोत. माझा ब्लॉग आहे मामा.
श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा. अशा पुरे जीवनात देखील अशीच वाट आहे बघा. काही सुखाची झाल्यानंतर काही अवघडी असतात, पण ते तरुण येणं हे फार महत्त्वाचं आहे. आता आम्ही त्या पिंपळ वृक्षाकडे आलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. जिथं जिथं मी जाते तिथं स्वामी समर्थ माझ्यासोबत असतात आणि त्यानेच मला माहित आहे. ते इकडे ऋषी सरस्वतींची मूर्ती आहे. एक जे साठी कर. इथं श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे बघा. प्रसन्न चित्त श्री नृसिंह दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. इकडे ना पळाल शिंदे आड आडा. श्री स्वामी समर्थ. त्यांच्याकडनं ते घे इथं लावायचं इथे. आणि एक पेरी घातल्यावर घेऊया. इथं देखील बघा सुंदर मूर्त्या आहेत. हे पिंपळ वृक्ष आहे. इथं सर्व हे जे लाल धागे दिसत आहेत ते सर्वांनी आपली मनोकामना पूर्ण व्हावं यासाठी अर्पण करत आहेत. आणि फक्त हक्काचं मागणं स्वामींशिवाय आपण कुणाकडे करणार आणि आपल्या इच्छा पूर्ण तरी करणारा असा कोण समर्थ आहे? ते फक्त स्वामी समर्थ आहेत मित्रमैत्रिणींनो. आणि हे सगळ्या आपल्या मनात आहेत, पण ही देखील आपली भक्ती आहे. त्यामुळे मी देखील हे अर्पण करत आहे आणि स्वामींच्या पुढे ही इच्छा आम्ही आमच्या व्यक्त करत आहोत. श्रद्धा तिथं सर्व काही असतं. श्रद्धेचं मोलमाप कुठंही होत नसतं. चला चला पुढची चला. इथं बघा नागाची सुंदर मूर्ती आहे रेखीव. चला 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 चला. आणखी ही गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे. ते आपल्यासोबत आहेतच, परंतु ही एक फक्त श्रद्धा आहे आपली आणि या श्रद्धाचा हा विषय आहे. इथं भक्ती महत्त्वाची आहे. मी करते तुझं हा कर असं घेऊन. इकडं का नाही प्रांजल काढलं का? गाठ मार ग. तिथंच मार. हे बघ ते गोल मोठा आहे तिथंच मार.
तिथं नव्हे, इकडे इकडे दाखवतो, इकडे की जिथं सांगतोय तिथं मारे इथं भरपूर आहे की तिथं बांधता येते बघ, इथं बांधता येते मात. सर्व मनातील इच्छा ओळखतात श्री स्वामी समर्थ. हे घे, हे घे, हे घे. हे खालीच मूर्ती दाखवायची आहे मला. ही श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची मूर्ती ही ह्या वटवृक्षाखाली आहे. अत्यंत सुबक आणि अतिशय मनमोहक असणारी ही मूर्ती खूप खूप सुंदर आहे. ए इधर हे धर की लवकर. इथं हे खाली कुठं श्रद्धेला पण मर्यादा पाहिजे असं मला वाटतं कित्येक वेळी. कारण ठीक आहे, आता आपण पुढं चालत आहोत. ओम बहुत वृक्षांते ओम बहुत वृक्षांते ओम बहुत वृक्षांते ओम बहुत वृक्षांते ओम बहुत. दत्तांचं नाही आहे, श्री गुरुदेव दत्तांचं लावा त्यांना घेऊन. दत्तांचं पाहिजे. दत्तांचं कुठं आहे श्री दत्त? इथं आहे. सगळ्यांना तिघांना लावायचं. असू दे. आम्ही पेंटर आहे हो सर, ते पहिल्यांदा आम्हाला बघायचं भारी वाटतं. कला आहे ना ह्याच्यामध्ये. कला त्याची नाही, छापण्याची कला आहे, प्रिंटर आहे ते. या कसं आहे, अक्षर जरा एवढा आर्टिस्टिक नाही आहे. रिॲक्शन काय होणार नाही ना गाड्या? चंदन आहे ती, चंदन आहे. ह्या भाग्यातच श्री गुरुदेव दत्तांचा आम्ही आशिष घेऊन आलेलो आहे. तर त्यांचं नाव यात प्रकट करणं आवश्यक आहे. आणि मामांना सर म्हणायची सवय काही जात नाही, ऑफिसची सवय आहे ही. ओके, आता अशा पद्धतीने आम्ही सगळे गुरुमय झालेलो आहोत. तर चला पुढे. पैसे हां कसं असतं, तिथला फील येणं ही फार गरजेचं असते. नाही, जरा ओळखून घ्या, कोल्हापुरी आहेत मॅडम. हे चप्पल कुठे ठेवलीस? कुठं दाखव. तू तिकडे पुढे बघ, त्या भडजी गेले तर तू पुढे जा की, माझं मी येतोय. चप्पल सर हे घे, हे चप्पल घे. माझं नाही, माझं तुझं, तू चप्पल इथं ठेव. बर. कसं आहे, भटजीने आम्हाला वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेत तात्काळ या असं सांगितलेलं आहे. त्यामुळं सारं काही चाललेलं आहे. इथं पारायणासाठी सर्व काही चाललेलं आहे. सर्वजण गुरुचरित्राचं पठण करत आहेत. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इकडे ग काय पण बोलत दिगंबरा दिगंबरा नामस्मरण कर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा. आम्ही ज्या ह्या 108 वाती घेतलेल्या आहेत त्या इथं ठेवा की सरळ हात इथंच ठेवा, एवढ्या हात लांब करू नका. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पोवळ नाही इकडं दे थांब ये श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इथं सर्वत्र गुरुचरित्राचं पठण चालू आहे. जरा एक मिनटं. इथं सर्वजण गुरुचरित्राचं पठण करत आहेत. मामा कुठे आहेत? हां त्यांच्यापाशी जाऊन उभार चुकायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आदेशानुसार स्वामींनी आम्हाला बोलवलेलं आहे. आम्ही त्यांच्या चरणी गेलेलो आहोत. इथं सर्वजण गुरुचरित्र पठण करत आहेत. आपला आपण दोघी म्हणत राहूया. दिगंबरा मनातल्या मनात म्हणत होती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मामानं सोडू नकोस. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे बघा हे पिंपळाचं इथं झाड आहे. त्याचबरोबर मगाशी तिथलं वडाचं नाही उंबराचंही इथं दिसत आहे आणि पिंपळ वृक्ष असे दोन्ही वृक्ष मला इथं दिसलेले आहेत. आणि आम्ही सारे स्वामीमय झालो आहे, भक्तिमय झालेलो आहे. स्वामींची कृपा आमच्यावर आहे. कुठलेच बाधा कुठलाच दोष आम्हाला लागू शकत नाही. कारण जिथे स्वामी समर्थ तिथं काय असमर्थ आमच्यासोबत स्वामी आहेतच. त्यामुळं आम्हाला कुठल्याही भीतीची गरजच काय. स्वामींनी सांगितलेच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर याची प्रचिती नेहमी येते आणि आलेली पण आहे. तुम्हालाही खूप जणांना आली असेल. स्वामी जेव्हा ते सारे जण गुरुचरित्र चला मला पाहिजे. पद्माकर कोपरे इथं अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं.
आणि गुरूंचं आपल्या हेच म्हणणं आहे, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, हेच महान दान आहे. त्यामुळं आपल्याला जेव्हा जिथे जमेल तसं गरजूंना अन्नदान करत जा. आपल्या परीने जी काही मदत होईल ती त्यांना करत जावा. कसं आहे, गुरुशिवाय आपल्याला कोणी नाही. गुरुंना कोण करील. गणपती बाप्पांची मूर्ती इथं आहे बघा. गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा मोरया. तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या सर्वांच्यावर राहू द्या. गुरु महाराजांची मूर्ती इथं आहे. माझ्या नका पाया पडू, महाराजांच्या पाया पडा. बरोबर आहे तुमचं. नंतर 3 तास लाईन मध्ये थांबायला लागणार आहे. झटकन व्हायचं असेल ओके ओके तर ओके. झटकन मला आवरा. काय तुमच्या पाठीमाग मी आहे. पुढे वाट माहीत नाही आहे. या 3 फेऱ्या पारायच्या काय आहेत? 3 म्हणजे मग मी जातो. माझं फास्टमध्ये व्हायला पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. आत तिथनं नाही, आता बाहेर ना. दिगंबरा दिगंबरा. आम्ही या 3 फेऱ्या मागत आहोत, मारणार आहे. प्रदक्षिणा घालणार आहोत आम्ही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इकडे बोलवा. चला चला. माझ्या 2 झाल्या. मी एक मारली. हे असू दे की बाई, चल. हे असू दे की तू जा, तिथं मी येतो. दिगंबरा तू जा की. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 हे 3 समजून घ्यायची महाराजांनी. कुठं आहेत मॅडम? कुठं आहेत मॅडम? मॅडम कुठं आहेत? मी आता इथंपर्यंत करून येऊ काय परत? थांबायला पाहिजे. नाही, इथंपर्यंत करून परत येऊ. येतो. मी असं माणसांना क्रॉस करत लगेच येतो. ती शोधला आणि मला. मी फास्टमध्ये माझ्या आय डी होतो. आता त्यांना शोधा. फोन लावा तिला. आला आला नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. फोन लावा तर फोन लावा. अजून एक माझी झाली असती. बघून येऊ काय? बघून येऊ काय?
हा बाहेर जायला पाहिजे ते कुठं आहे फोन करा. कोण पण उचलत नाही. तिकडं आहे काय बघा. तुम्ही थांबा, माझा नंबर आहे काय तुमच्यावर घ्या, नाही तुम्ही आणि मला सोडून तसा. दिगंबरा 77 699 78 312. मिस कॉल करा मला. हॅलो या लवकर या म्हणा. हॅलो अहो बांधले तिथे ना, मी कुठे उभारलेलो तिथनं पुढे या, तिथनं सगळं पुढे या. दान करतात तिथं या म्हणा. अन्नदानकडे या म्हणा. अन्नदान म्हणाले बघ मगाचा माणूस तिथं ये. दत्त मंदिरात दिलं बघा तिकडे. माझं चप्पल हा इकडे चप्पल ठेवले तिकडे. चप्पल घेऊन या. नाही माझं आहे, मला माहीत आहे. अहो नाही इकडे नव्ह, तिकडं आहे काय ते, तिला माहीत नाही मी तिथं ठेवलंय ते. बरं चला. आता जरासा आमचा गोंधळ झाला कारण आम्हाला पुजारीनी वेळ दिलेली आहे आणि मामांना दिलेल्या वेळेनुसार आम्ही वागत नाही आहेत. त्यामुळे मामा जराशे रागवलेले आहेत, पण समजून घेत आहेत बिचारे. पर्याय नाही. थांबा इथं मी चप्पल म्हणून, तिला माहीत नाही तर थांबा आलो. मला मिस कॉल द्या. हे इकडे इथे मी कुठं घे म्हणले तुला, मी घे म्हणाल नाही. अशा प्रकारे आता 5 पैसे तू प्लीज